नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे. आज मी तुमच्यासोबत कोणताही ब्लॉग वगैरे काही शेअर करणार नाही. तर आज मी तुमच्यासोबत माझं साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. साडी म्हटलं ना तर आपल्या बायकांकडे ना कलेक्शन मात्र कमीच नसतं, हे मला तुम्हाला सांगायची गोष्ट नाही. आणि प्रत्येक साडी मागे एक आठवण. तर सगळ्यात आधी माझी जी पहिली साडी होती ना ती माझी होती डायरेक्ट एंगेजमेंटची साडी होती. तर ही आहे माझी एंगेजमेंटची आणि पहिली साडी. म्हणजे माझं ज्यावेळेस लग्न ठरलं होतं ना त्यावेळेस ही साडी ना त्यावेळेस खूप जास्त ट्रेंडमध्ये होती. म्हणजे 2022-21च्या दरम्यान ज्यांचे हे लग्न झाले असतील ना तर त्यांच्याकडे ही साडी हमखास असेल. तर ही साडी खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. म्हणजे अशी त्याच्यावरती अशी डिझाईन आहे सगळीकडून आणि खाली अशी बॉर्डर आहे, भरगच्च बॉर्डर आहे, ब्रायडल आहे अशी दिसते ही साडी. आणि खरंच ही साडी खरंच खूप सुंदर आहे. व्यवस्थित घातली तर चापून चुपून अंगाला मस्त बसते. फोटो असेल तर मी साईडला लावून देईन. आता त्यानंतरची सेकंड नंबरची साडी आहे. तर ही साडी आहे, तुम्ही बघू शकता. ही साडी खूप सुंदर आहे. म्हणजे ही साडी ना माझ्या आईने घेतली होती लग्न झाल्यानंतर. मग साड्या पाहिजे चांगल्या चांगल्या या विचाराने तिनं मला या 2-3 साड्या घेतल्या होत्या. त्यातनंच ही एक साडी आहे. बघू शकता खूप सुंदर साडी आहे, पार्टीवेअर साडी आहे ही, महत्वाचं म्हणजे. आणि ज्यावेळेस मी ही बघितली होती ना पहिल्या क्षणी म्हणजे आईने मला अचानक सरप्राईज दिलं साड्यांचं. आणि ती साडी बघून माझं डोक्याने फार असं गरगरायला झालं. मला अजूनही आठवतंय ती क्षण. आणि ही इतकी सुंदर साडी केली, इतकी सुंदर साडी. मी आजही हिला खूप जास्त जपून ठेवलेलं आहे. एवढी सुंदर ही साडी आहे, बघू शकता तुम्ही. आणि फॅब्रिक याचं नेट आहे. व्यवस्थित घातली तर एकदम परफेक्ट बसते, नाहीतर थोडीशी ही फुगू शकते. पण ऑब्विसली ही साडी खरंच खूप सुंदर आहे, मला ही पर्सनली खूप जास्त आवडते. तर ही एक साडी आहे. त्यानंतर ही एक साडी आहे जी की मला माझ्या आईनेच घेतली होती. अशी डार्क चॉकलेटी रंगामध्ये आहे ही. आणि ही जी साडी आहे ना या फॅब्रिकला स्वतःहूनच एक शाईन आहे. त्यामुळे ना ही साडीच्या वेळेस घातल्यानंतर ना खरंच खूप सुंदर दिसते. आणि याचं मटेरियल आय थिंक सो ते रेग्युलर साड्यांचं जसं मटेरियल असतं ना तसंच आहे. अगदी चापून चुपून अंगाला बसते. आणि खरंच ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते. म्हणजे लग्नाच्या नंतर आहे ना, लग्नाच्या नंतर नाही, माझं जेव्हा लग्न होतं ना, तुम्ही जर राजपूत फॅमिलीमधून बिलॉंग करत असेल ना तुम्हाला माहित असेल लग्न ठरवतात, तर त्यावेळेस ही साडी मी घातली होती. त्या दिवशीचा फोटो असेल तर मी नक्कीच साईडला लावेल. आणि ही साडी खरंच खूप सुंदर आहे, बघू शकतात तुम्ही. म्हणजे पूर्ण साडीवरती असे बुट्टे दिलेले आहेत आणि म्हणजे ही डिझाईन केलेली आहे. आणि बॉर्डर ही अशी आहे, हेवी बॉर्डर. खरंच खूप सुंदर साडी आहे. तर असं काहीतरी आहे ही. आता त्यानंतर ही एक साडी आहे. ही आय थिंक सो बनारसी आहे. खूप हेवी साडी आहे ही. म्हणजे बघू शकतात पूर्ण साडीमध्ये असं भरगच्च यांनी बुट्ट्यांचं वर्क दिलेलं आहे. आणि हेवी बॉर्डर आहे याला. आणि महत्वाचं म्हणजे ना ही जी साडी आहे ना ही माझी सत्यनारायणाची साडी आहे. म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं तर त्यानंतर सत्यनारायण असतं ना त्यावेळेस ही साडी मी घातली होती. आणि खरंच ही साडी ना घालायला मला खूप जास्त परेशानी होते. आणि महत्वाचं म्हणजे ना ही साडीचं फॅब्रिक थोडंसं आहे ना असं फुगण्यासारखं आहे. जर चापून चुपून घातले तर एकदम छान बसते. अदरवाईज ही साडी तुम्हाला थोडीशी डिस्कम्फर्ट देते, मलाही देते. पण मी प्री प्लेटिंग वगैरे केली असेल तर ही साडी अजिबात परेशान करत नाही. आणि तुम्हाला खरं सांगते ही साडी मी फक्त एकदा घातलेली आहे, ते म्हणजे माझ्या सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी. त्यानंतर ही साडी माझ्याकडे कपाटामध्ये तशीची तशी पडून आहे. मी एकदाही ही साडी घातलेली नाही. पण ही साडी ना खरंच खूप सुंदर आहे. याचा जो पिंक कलर आहे ना हा एकदम चटाक हॉट पिंक आहे. आणि खरंच ही पण साडी खरंच खूप सुंदर आहे. त्यानंतर ही एक साडी आहे. म्हणजे ज्यावेळेस याचा ट्रेंड आलता ना त्यावेळेस ही खूप जास्त ट्रेंडिंग होती. आणि मी आय थिंक सो माझी पहिली का दुसरी वटपौर्णिमा होती त्यावेळेस मी ही घेतली होती साडी. आणि खरं सांगते ही साडी मी अजून एकदा सुद्धा घातलेलं नाही. इवन याचं ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलेलं नाही आहे. पण झालं तर काय, ही साडी ज्यावेळेस ट्रेंडिंगला होती ना त्यावेळेस मी घेऊन ठेवली, म्हटलं घालेल मी. पण असं झालं की मी ती साडी खूप जणांकडे बघितली आणि ती साडी मी कधीच घातली नाही, तशीच तशी पेंडिंग आहे. पण खरंच ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. महत्वाचं म्हणजे याचं जे फॅब्रिक आहे ना थोडंसं असं व्यवस्थित बसतं. म्हणजे मिऱ्या आपण अगदी इझिली याच्या बसू शकतो. अजिबात न फुगणारी साडी आहे ही. त्यामुळे ही साडी पण मला खूप जास्त आवडते. पण याचा अजून तरी मुहूर्त लागला नाही, बघूयात आता याचा मुहूर्त कधी लागतं ते. ओव्हरऑल ही साडी माझी तर अगदी फेवरेट आहे. त्यानंतर ही एक साडी आहे, अशी येल्लो कलरची ही साडी आहे. आणि याच्यावरती ना अशी थोडीशी बुट्ट्यांची डिझाईन आहे, अशी गोल्डन कलरची. आणि खालूनही अशी याला बॉर्डर आहे. ओव्हरऑल ही साडी इतकी छान आहे, अगदी लाईट वेट आहे. आय थिंक सो कॉटन फॅब्रिकमध्ये आहे ही साडी. आणि ही साडी ना अगदी चापून चुपून घातली ना अंगावरती खूप छान दिसते. मी याला ना एकदा दोनदा घातलेला आहे, इतकी मला ही साडी आवडलेली आहे. म्हणजे ह्याला घेऊन येण्यास 6-7 महिने झाले असतील.
आणि त्यामध्येच मी याला 2दा-3दा वेअर केली. यावरून तुम्ही अंदाजा लावून घ्या की ही साडी मला किती जास्त आवडली ते. आणि महत्त्वाचं म्हणजे फॅब्रिक सॉफ्ट आहे आणि व्यवस्थित घातली तर चापून चुकून सुद्धा बसते. त्यामुळे ही साडी सुद्धा माझी अगदी फेवरेट आहे. त्यानंतर ही एक साडी आहे. ही साडी थोडीशी पैठणीमधून येते, सेमी पैठणी. आय थिंक मला नाही माहिती त्यातनं, पण मला एवढं माहिती ज्याच्यावरती मोरांचं डिझाईन असतं ना ती साडी पैठणीच असते. तर बघायला गेलं ना तर ही अशी मोरपंखी साडी आहे आणि याच्यामध्ये ना अशी डिझाईन आहे, बुट्टे नाही, अशी एक डिझाईन आहे संपूर्ण साडीमध्ये आणि खाली बॉर्डरमध्ये अशा पद्धतीची याची मोराची डिझाईन आहे. घातल्यानंतर ही साडी खरंच खूप सुंदर दिसते. म्हणजे मी ही साडी 2दा-3दा वेअर केलेली आहे आणि यावेळेस गुढीपाडवाचं ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट केला ना त्यावेळेस पण ही साडी मी वेअर केली आणि बघायला गेलं ना तर चापून चुकून घातली तर व्यवस्थित बसते, नाहीतर ही साडी सुद्धा थोडीशी फुगते. आणि याचं कापड आहे ना थोडंसं असं चोपटं, म्हणजे काय म्हणतात, सुळसुळ कापड आहे. जर तुम्ही पदर वगैरे घेणाऱ्या व्यक्तीमधून असाल ना तर ही साडी अजिबात सूट नाही करणार. तर ओव्हरऑल ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. आपल्यापेक्षा ना आपल्या आईला आणि बहिणीला साड्यांच्या बाबतीत खूप जास्त नॉलेज असतं हे मला आता माहीत झाले. त्यातूनच ही एक साडी आहे. ही साडी मागची कहाणी अशी आहे की माझ्या बहिणीला ना म्हणजे साडी म्हणजे रक्षाबंधनला आम्ही सगळ्या बहिणी एकत्र आलतो आणि माझी मोठी बहीण गेली ती साडी खरेदीसाठी सगळ्यांसाठी आणि तिनं बरोबर अंदाजा लावला होता की दीक्षाला ही साडी खूप जास्त आवडेल आणि तसंच झालं. तिनं मला सगळ्या साड्या दाखवल्या, सगळ्यांनी ज्याची त्याची पसंत उचलली. मी ही तशीच रॅन्डमली उचलली होती आणि ती पण तेच म्हणे की हा मी ही साडी दीक्षासाठीच डिसाईड केली आणि ही साडी इतकी सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. तर अशी काही ही साडी आहे, बघू शकतात तुम्ही. माझी आत्तापर्यंतची ऑर्गेन्झा फॅब्रिक मधली ना ही सगळ्यात फेवरेट अशी साडी आहे आणि ही साडी ना स्वतःमधूनच खूप रिच आहे. घातल्यानंतर तो खूप रिच लुक येतो, क्लासी लुक येतो. अशाबद्दल ही साडी आहे, म्हणजे थोड्यात पार्टीवेअर तुम्ही कन्सिडर करू शकता. ही साडी मी कमीत कमी 3-4 वेळेस घातलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इतकी आवडती मला ही साडी. ज्या दिवशीही मला असं वाटेल ना की मला कुठेतरी छान असा लुक क्रिएट करून जायचं आहे त्यावेळेस माझा प्रेफरन्समध्ये ही एक साडी ॲड असते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना ही साडी ना मी जितक्या वेळेस घातली ना ती तितकीच खराब सुद्धा झाली आणि मी एकदा सुद्धा ही साडी धुतलेली नाही, डायरेक्ट ड्राय क्लीनला देते. बघायला गेलं माझी एकही साडी अशी नाही की जी मी डायरेक्ट निरम्यामध्ये टाकली घसा घालून ती उन्हात व्हायला टाकली, अजिबात नाही. माझ्या सगळ्या जेवढ्या महागाच्या साड्या आहेत ज्या मला पर्सनली खूप आवडतात त्या सगळ्या साड्या ड्राय क्लीन होतात तरच त्या स्वच्छ होतात, नाही तर मी ना घरात अजिबात एक्सपेरिमेंट करत नाही साड्यांच्या बाबतीमध्ये. आता आपण बायकांना आहे ना तर वेगवेगळ्या पॅटर्नच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या फॅब्रिकच्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही साड्या आहेत त्या आपल्याकडे असायला पाहिजे असं वाटतं, असं मलाही वाटतं बरं का. त्यामुळेच ना माझ्याकडे ना पैठणी, त्याच्यानंतर सेमी पैठणी, जॉर्जेट फॅब्रिकमधून, ऑर्गेन्झा फॅब्रिकमधून सगळ्या साड्या होत्या. फक्त आहे ना मला हाऊस होती ती म्हणजे ना एक साऊथ इंडियन पॅटर्नमधून साडीची. तर तीच हाऊस पूर्ण करण्यासाठी ना मी ही एक साडी घेतली होती. बघू शकतात ही साडी ना इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. याचं फॅब्रिक सुद्धा खूप सॉफ्ट आहे, अगदी चाकून चुकून बसते महत्त्वाचं म्हणजे. आणि ही साडी स्वतःमध्ये इतकी क्लासी आहे की नाही, ही घातल्यानंतर आहे ना खूप सुंदर दिसते बरं का ही साडी. मी कमीत कमी ना 4-5 वेळेस ही साडी घातलेली आहे. त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकतात. कधीही न घालणारी, अजिबात ओकॅजनली साडी घालणारी व्यक्ती सुद्धा जर ही 4-5 वेळेस साडी घालतात यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की ही साडी किती स्पेशल असेल माझ्यासाठी. आणि ही साडी मी स्वतःच घेतलेली बरं का. मला म्हणजे असा काही आयडिया वगैरे नव्हती. अशी एखादी साडी किंवा वस्तू असते ना जी आपण एकाच नजरेत बघतो आणि आपल्याला ती आवडते, त्यामधून ही साडी आहे. आणि आजपर्यंत ही माझी खूप जास्त फेवरेट साडी आहे. असं जे याच्यावरती जी डिझाईन आहे ना अशी ही गोल्डन डिझाईन आहे. फॅब्रिक बॉर्डर सुद्धा अशी आहे याची. आणि ही साडी ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्ये मी पेअर करते मोस्टली आणि खरंच ही साडी खूप सुंदर दिसते. याचा फोटो सुद्धा मी टॅग केलाय, तुम्ही नक्कीच बघू शकता. खूप सुंदर साडी आहे ही. आणि हो, ही साडी मी ऑनलाईन घेतलेली इंस्टाग्राम पेजवरून. त्यामुळे ना तुम्हाला जर हवं असेल ना, आता त्यांच्याकडे शक्यता मला नाही वाटत असेल म्हणून, पण असली तर मी टॅग करून देईल. आणि खरंच ओव्हरऑल ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. तर अजून ही साडी आहे अशी कोणता कलर आहे, वाईन कलरमध्ये आय थिंक सो. आणि ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे ना याचं फॅब्रिक आहे ना खूप सॉफ्ट आहे, चापून चुपून बसते. म्हणजे माझं लग्नामध्ये ते आय थिंक सो धने घ्यायची काहीतरी पद्धत असते ना, तर त्यावेळेस ही साडी मी घेतली होती. आणि ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. पूर्ण साडीमध्ये असं याच्यावरती वर्क आहे आणि हेवी बॉर्डर दिलेली आहे. आता बऱ्याच वेळा म्हणतात स्मॉल हाईट असेल तर हेवी बॉर्डरची साडी नाही घालायची, पण मी काय करून घेते, याला असं दुमडून घेते. फक्त एवढीशी बॉर्डर दिसते, त्यामुळे ही साडी सुद्धा माझ्या अंगावरती खूप सुंदर दिसते. मी कमीत कमी 2दा-3दा घातलेली आहे, पण याच्यावरती फोटो नाही आहे, नाही तर मी तो सुद्धा ऍड केला असता. अदरवाईज ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. आता ऑर्गेन्झा फॅब्रिक स्वतःमध्येच किती रिच आहे हे मला तुम्हाला सांगायची गरजच नाही. त्यामधूनच माझ्याकडे एक साडी आहे अजून, ती आहे ही अशी एक साडी आहे.
आणि ही साडी ना अशी पूर्ण प्लेन साडी आहे, याला पदरवरती असं टॅसल त्यांनी दिलेलं आहे आणि मधून मधून यांना साडीवरती अशी डिझाईन आहे मोराची. आणि कोणता कलर आहे का, गोल्डन कलर मधून ही साडी आहे आणि खरंच ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते. मी ही एकदा दोनदाच घातलेली आहे ही साडी, पण ही साडी सुद्धा खरंच खूप सुंदर आहे. थोडीशी चापून चुपून घालावी लागते कारण की ऑर्गेन्झा आहे, थोडंफार तरी ही याचं फॅब्रिक फुगल्या जातं. त्यामुळे ना ही साडी सुद्धा आहे ना घातल्यानंतर आहे ना मला असं वाटतं की ही साडी घातल्यानंतर ना खूप जास्त असं रिच लुक येतो. त्यामुळे ही साडी सुद्धा आहे ना माझ्या वॉर्डरोब मध्ये ना मस्ट हॅव आहे. त्यामुळं त्यानंतर ट्रेंडच्या चक्करमध्ये लागून अजून एक साडी घेतली होती, ती म्हणजे ही अशी एक पार्टीवेअर साडी आहे. ही साडी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल. मी ही साडी ना तुम्हाला खरं सांगते, ही साडी ना मी एका शॉपमध्ये ना डमीवरती बघितली होती आणि ती साडी मला इतकी जास्त आवडली की मी किती हट्ट करून तरी ही साडी घेतलेली आहे. त्यामुळे मला या मागची स्टोरी चांगली माहिती आहे. आणि ही साडी ना पूर्ण अशी सिक्वेन्सनी भरलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हेवी बॉर्डर दिलेली आहे यांनी अशी. आणि आय थिंक सो नेट फॅब्रिक आहे, सॉफ्ट नेट असतं ना त्यामधून ह्याचं फॅब्रिक आहे. घातली ना तर खूप छान चापून चुपून बसते. एक अशी पार्टीवेअर साडी तर लागतेच, त्यामुळे ना ही साडी मी त्यावेळेस घेतली होती. आय थिंक सो याचा ट्रेंड आता निघून गेलाय, पण तरी सुद्धा ही साडी मला खूप जास्त आवडते, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली. ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये माझ्याकडे अजून एक साडी आहे जी की मी आतापर्यंत एकदाही घातलेली नाहीये, पण मला आवडते त्यामुळे ती माझ्या कपाटमध्ये अजूनही तशीच आहे. नाहीतर मी आतापर्यंत ना कोणाला तरी देऊन सुद्धा टाकली असती. तर ही आहे ती साडी, अगदी पॅरेट ग्रीन कलर मध्ये आहे आणि याच्यावरती अशी बॉर्डर आहे गोल्डन कलरची आणि असे छोटे छोटे बुट्ट्यांची याच्यावरती डिझाईन आहे. खूप अशी हेवी डिझाईन वगैरे याच्यावरती अजिबात काही नाही, अगदी सिंपल प्लेन साडी आहे, पण खूप रिच लुक देणारी ही साडी आहे. त्यामुळे ही साडी सुद्धा मला खूप जास्त आवडते. आणि खरं सांगू तर ही साडी मी एकदा सुद्धा घातलेली नाहीये, पण आवडते मला. महत्वाचं म्हणजे ना याचं मी ब्लाऊज आणि पिको फॉल सुद्धा केलेलं नाहीये, पण वाटलं कधी तर मग मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सोबत पेअर करू शकते ही साडी. प्रत्येक साडीवरती ब्लाऊज स्टिच करायचा या कॅटेगरीमधून मी अजिबात नाहीये. तर ही एक ओव्हरऑल साडी खरंच खूप सुंदर आहे. आता तुम्ही म्हणाल ही प्रत्येक साडी बाग म्हणते ही पण साडी खूप सुंदर आहे, ही पण साडी खूप सुंदर आहे. आता ज्याही साड्या घेतात ना, ज्या साडी बघलो आहेत त्या सगळ्या म्हणतील की हा माझ्या कपाटातील सगळ्याच साड्या मला आवडतात, त्यामधूनच ही एक साडी आहे. साड्यांच्या कलेक्शन मध्ये पैठणी नसणं असं कधीच होणार नाही. माझ्याकडे एक आहे जे की मी लग्नानंतर पहिल्या रक्षाबंधनवरती माझ्या मिस्टरांनी मला घेतली होती, ती साडी आहे ही. तर ही आहे ती साडी. आता ही मोराची डिझाईन आहे, यावरून तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की ही पैठणीची आहे म्हणून. आणि इकडून पदरचा भाग सुरू होतो आणि इकडून साडीचा भाग सुरू होतो, अशी ही साडी आहे. आणि ही साडी सुद्धा खरंच खूप सुंदर आहे. मी कमीत कमी 4-5 वेळेस ही साडी वेअर केलेली आहे. आणि ही साडीचा फॅब्रिक आहे ना थोडंसं असं सॉफ्ट आहे, म्हणजे अगदी चापून चुपून बसतं जर व्यवस्थित घातली तर. घाई गडबडीत घातली तर मग थोडंसं फुगू शकते, पण ही साडीचं जे फॅब्रिक आहे ना याच्यामध्ये ना हलकीशी शाईन आहे, त्यामुळे ही साडी ना खरंच खूप सुंदर दिसते अंगावरती. आणि ही साडी सोबत पण छान आठवण आहे, त्यामुळे वाटलं तुमच्यासोबत शेअर करा. ओव्हरऑल ही साडी सुद्धा खरंच खूप सुंदर आहे. त्यानंतर आहे ना ही एक साडी आहे, ही माझी ना ज्यावेळेस डोहाळे जेवण होतं ना त्यावेळेस हिरवी साडी लागते, तर त्यावेळेसची ही साडी आहे. आणि खरंच ही साडी सुद्धा खरंच खूप सुंदर आहे. प्राइसच्या अकॉर्डिंग तर ही साडी खूप सुंदर आहे. ही काय मी 600-700 रुपयाला साडी घेतलेली आहे, पण खरंच खूप सुंदर आहे. महत्वाचं म्हणजे ना पूर्ण साडीवरती असं भरगतचं वर्क आहे, हेवी बॉर्डर आहे. त्यावेळेस मला नव्हतं माहिती की माझ्या हाईटनुसार मला छोटी बॉर्डर घ्यायला पाहिजे, पण आठवण आहे साडीसोबत, त्यामुळे मी ही साडी अशी साईडला नाही ठेवून दिली, मी कपाटामध्ये याच्यासाठी जागा करून ठेवलेली आहे. ओव्हरऑल ही साडी सुद्धा खरंच खूप सुंदर आहे. नंतर पार्टीवेअर पॅटर्न मधून आहे माझ्याकडे अजून एक साडी आहे जी की मला माझ्या आईनेच घेतलेली आहे. तर ही आहे ती साडी, तुम्ही बघू शकता त्याचा कलर खूप सुंदर असा कलर आहे. म्हणजे बॉर्डर आहे ना ही थोडीशी हेवी आहे, म्हणजे पूर्ण इथून तिथून बॉर्डर आहे ना ही अशी बॉर्डर आहे, थोडीशी अशी ती डिझाईन युक्त साडी आहे, बघू शकता तुम्ही अशी काहीतरी. आणि ही साडी ना खूप चापून चुपून बसते, नेट फॅब्रिक आहे याचं. मी आय थिंक सो याला 2दा-3दा घातलेली, इतकी सुंदर ही साडी आहे. आणि ही साडी ना ज्या 2 साड्या मला आईने घेतल्या होत्या ना लग्नाच्या नंतर त्यावेळेसच्या या साड्या आहेत, आणि खरंच मला या साड्या खूप जास्त आवडतात आता सध्या तरी. अजून एक साडी आहे जी की अशी साडी आहे, आय थिंक सो इकडून आहे, सॉरी. तर ही एक साडी आहे अशी, म्हणजे खूप सिंपल प्लेन साडी आहे, पण खूप सुंदर दिसते ही साडी. अगदी ट्रेडिशनल अशी आहे ही साडी. पूर्ण साडीवरती असे बुट्ट्यांचं वर्क आहे आणि बॉर्डर अशी काहीतरी आहे. आणि मी आतापर्यंत एकदा ही साडी घातलेली नाही आहे, माझ्या बहिणीने मला घेतली होती, पण लवकरच मी याचा ब्लाऊज स्टिच करेल आणि नक्कीच वेअर करेल अशी ही साडी आहे. ओव्हरऑल खूप क्लासी लुक देणारी ही साडी आहे, मला तर पर्सनली खूप जास्त आवडते. तर
आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आहे ना जेवढ्या काही मेन साड्या आहेत, खूप हेवी साड्या आहेत, मी ओकेशनली घालते अशा साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. नाहीतर अजून सुद्धा माझ्याकडे 3 बॉक्स भरलेले एवढ्या साड्या आहेत, पण त्या दाखवायला गेला तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला कोणती साडी आवडली किंवा तुमच्याकडे कोणती माझ्यासारखी सेम साडी आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉग सह. तोपर्यंत बाय बाय.